भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार सोलापूर जिल्ह्यातील 42 सोलापूर व 43 माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान होऊन 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी ही निवडणूक प्रक्रिया निर्भय, निष्पक्ष व शांततामय वातावरणात यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परस्परात समन्वय ठेवावा, तसेच मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी नियोजन करावे, असे आवाहन सोलापूर 42 लोकसभा मतदारसंघाचे सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक मिथिलेश मिश्र व 43 माढा लोकसभा मतदारसंघाच्या सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक रुपाली ठाकूर यांनी केले. नियोजन भवन येथील सभागृहात लोकसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत निवडणूक निरीक्षक मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद, 42 सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक खर्च निरीक्षक उमेश राठोड, अप्पर जिल्हाधिकारी तथा 43 माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह ठाकूर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश नेरहाळी, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, संतोष देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्यासह सर्व संबंधित नोडल अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते. निवडणूक प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी निवडणूक कर्तव्यावर घेतलेल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण महत्त्वाचे आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे निवडणूक प्रशासनाच्या वतीने प्रशिक्षणाचे काही टप्पे पूर्ण झालेले असतील व उर्वरित टप्प्याचेही प्रशिक्षण अत्यंत गांभीर्यपूर्वक प्रत्येकाने घेतले पाहिजे. प्रशिक्षण व्यवस्थित झाल्यास ईव्हीएम मशीन व्यवस्थितपणे हाताळणे शक्य होणार आहे. होम बेस्ड मतदानासाठी गोपनीयता पाळली गेली पाहिजे. त्याप्रमाणेच मतदानाची सरासरी टक्केवारी वाढवण्यासाठी स्वीप अंतर्गत मतदानामध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी, असे आवाहन 42 सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त करण्यात आलेले सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक मिथिलेश मिश्र यांनी केले. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.